यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। तरुणाकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग करण्यात आलाय। वांद्रे वरळी सी लिंकवर कारमधून पाठलाग केल्याची माहिती आहे। तर पाठलाग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पण हा तरुण नेमका कोण होता आणि तो मुख्यमंत्र्यांचा पाठलाग का करत होता, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा मुंबईमधल्या वांद्रे वरळी सी लिंक वरून जात होता आणि त्याच वेळेला त्यांच्या ताफ्याचा पाठलाग एक तरुण करत होता कारमधून, अशी माहिती समोर आलेली आहे। पाठलाग करणाऱ्या या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे। तर पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। याच कारमधून पाठलाग केला जात होता। मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा त्या ठिकाणावरून जात होता। त्यांच्यासोबत जे काही सुरक्षा रक्षक असतील किंवा इतरही गाड्या असतात मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यामध्ये, आणि तो ताफा वांद्रे वरळी सी लिंक वरून जात असताना एक तरुण फिल्मी स्टाईलनं या ठिकाणी कारमध्ये बसून त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत होता। पण पोलिसांची त्याच्यावर नजर पडली आणि त्यानंतर आता तपास सुरू केल्याची माहिती समोर येते आणि त्या तरुणावर गुन्हाही दाखल झाल्याची माहिती आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? एक तरुण मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करत असल्याचं कळतंय। नेमका हा तरुण कोण होता, का पाठलाग करत होता, याविषयी काही कळू शकलंय का? संपूर्ण घटना जी आहे रविवारी रात्रीची आहे। रविवारी रात्री आपण पाहतोय की ठाण्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत येत असताना सी लिंक वरती ही घटना घडलेली आहे। त्यावरती आपण पाहिलं तर 7 आणि 8 या लेन मध्ये ही लेन जी आहे मुख्यमंत्री यांचा ताफा तिथून निघणार होता त्यासाठी रिकामी करण्यात आली होती आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी आपण पाहतोय की 30 वर्षाचा एक तरुण आहे शुभम कुमार, याला बांद्रा पोलिसांनी काल आपण पाहिलं होतं की पोलीस ठाण्यामध्ये बोलवून घेतलं होतं। या संदर्भात त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच सध्या आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जात असताना त्या तरुणाने गाडी जी आहे ती 6व्या लेन मध्ये न टाकता त्यांनी 7व्या लेन मध्ये टाकलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावरती ही कारवाई केलेली पाहायला मिळते। एकूणच आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्याच्या गाडीमध्ये त्यांनी आपली गाडी टाकली आणि त्या ठिकाणाहून त्यांनी त्याच ताफ्यामधनं आपली गाडी जी आहे ती चालवून पुढपर्यंत गेला होता। मात्र वरळी सी लिंक वरती ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर वरळी सी लिंक वरतीच आपण पाहतोय की या तरुणाला थांबवण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता, तरी सुद्धा हा तरुण थांबला नाही आणि पुढे निघून गेला। त्यामुळे त्याच्यावरती वाहतूक पोलिसांनी तिथे त्याला पुढे सी लिंक ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी त्याला थांबवून त्याची चौकशी केली। त्या दरम्यान त्यांनी आपण अभिनेता असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शुभम कुमार याच्यावरती बांद्रे पोलिसांनी कारवाई केलेली आहे, त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। फरा निश्चितच मीनाक्षी, पण या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतोय की त्याची बाजू नेमकी काय आहे, तो का असं करत होता, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।